तर नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत रावेतच्या या एस.बी. पाटील रोडवरती. इथले बाकी प्रोजेक्ट्स तर तुम्ही बघितले असतील, पण हा न्यू लॉन्च एक्सक्लुझिव्ह 3 BHKचा प्रोजेक्ट, जिथे सगळ्यात मोठी बाल्कनी, सगळ्यात मोठा लिव्हिंग एरिया आणि पर फ्लोर फक्त 4च फ्लॅट असणार आहेत, जिथे की तुम्हाला 3 साइडेड ओपन फ्लॅट्स, पर फ्लोर 4 लिफ्ट्स आणि 2.25 एकरमध्ये फक्त 2 एक्सक्लुझिव्ह 3 BHKचे टावर्स. म्हणजे फक्त आणि फक्त 3 BHKचा लक्झुरियस प्रोजेक्ट. चला मग अनुभवूया. साडे 23 बाय 13 फुटांचा हा ग्रँड लिव्हिंग एरिया. बाल्कनी सुद्धा 16.5 बाय 7.5 फुटांची असणार आहे. आणि वॉकिंग वॉर्डरोब तर आहेच. तर आता आपण आलेलो आहोत प्रोजेक्ट लोकेशनवरती इथला एक्सक्लुझिव्ह 3 BHK फ्लॅट बघण्यासाठी. पण तुम्ही इथलं सगळंच बघितल्यानंतर नक्कीच हे म्हणाल की हा प्रोजेक्ट खरंच एस.बी. पाटील रोडवरती आहे, खरंच रावेतमध्ये आहे का? कारण असा एक्सपिरियन्स तुम्ही आत्तापर्यंत या लोकेशनवरती कधीच केला नसेल. आता आतमध्ये तर बघण्यासाठी वंडर्स आहेतच, पण इथे सुद्धा तुम्हाला बाहेर एक मोठी अशी 5 बाय 5.5 फुटांची एक्सटर्नल लॉबी मिळणार आहे. आणि आतमध्ये सुद्धा सुंदर अशी लॉबी आहे. पण सुरुवात इथूनच करूया. इथे तुम्हाला हा 1 टचचा व्हिडिओ डोरबेल मिळणार आहे. तुमच्या सेफ्टीसाठी 8 फूट उंचीचा ॲक्च्युअल असा वुडन लॅमिनेटेड डोर आहे आणि त्यावरती डिजिटल डोर लॉक सुद्धा. आता मंदिराच्या आत गेल्यानंतर गाभाऱ्याला जेवढं महत्त्व आहे ना, तेवढंच महत्त्व घराच्या लॉबीला सुद्धा असलं पाहिजे. कारण या लॉबीमुळे एकतर आपलं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडतं, याची सुंदर डिझाईन केली तर, आणि समोर असणाऱ्या अशा या वॉलमुळे आपल्याला प्रायव्हसी सुद्धा मिळते. म्हणजे बाहेरच्या व्यक्तींची, डिलिव्हरी बॉयची नजर आपल्या घरात प्रत्यक्ष डायरेक्टली जात नाही. मागे तुम्हाला दिसते इथे तुमची पहिली बेडरूम आहे. कारण बटरफ्लाय लेआउटमध्ये हा जबरदस्त 3 BHK असणार आहे. पण ती बेडरूम आपण नंतर बघूया. तत्पूर्वी नजर टाका या सुंदर आणि स्पेशियस अशा लिव्हिंग एरियावरती. काय वाटतं तुम्हाला? जरा अंदाजा लावा बरं. आता तुम्ही तिथे आहात आणि मी इथे, मग हे डिस्टन्स असेल तरी किती? अर्थात हा लिव्हिंग एरिया अगदी तुम्हाला 23.5 फुटांचा मिळणार आहे. आणि याची विड्थ माहिती आहे 13 फूट. म्हणजे खरंच फार जास्त स्पेशियस आहे, जिथे तुम्हाला एकदम प्रॉपर अशी सिटिंग अरेंजमेंट डिझाईन करता येणार आहे. एवढा मोठा एल शेप सोफा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 सीटर सोफा, आणखी एक काउच, आणि सोबतच तुम्हाला इथे पूर्ण असा सूर्यप्रकाश या लिव्हिंग एरियामध्ये तुम्हाला येताना दिसत असेल. किती भारी वाटतंय ना? इथली हाईट माहिती आहे 9.5 किंवा 9.6 नाही, एकदम ॲक्युरेट 10 फूट फ्लोअर टू सिलिंग हाईट मिळणार आहे. TV युनिटसाठी सुद्धा अगदी प्रॉपर असा स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो. आणि बघाल की एवढं फर्निचर इथे इंटेरियर डिझाईन केलेलं असताना मोकळा स्पेस किती जास्त आहे. पण खरी मजा कुठे माहिती आहे? या घराच्या स्काय डेकमध्ये, ज्याची स्काईज, उंची आणि सर्वच गोष्टी बघून तुम्हाला फार जास्त भारी वाटणार आहे. चला आज जाऊनच बघूया. अप्रतिम. या स्कायडेकमध्ये येतच मला काय वाईब आली माहिती आहे का? आपल्या घराच्या अंगणाची. असं का म्हणतोय? कारण याची फक्त तुम्हाला लांबीच 16.5 फूट मिळणार आहे. आणि रुंदी असेल किती बरं? तर अगदी जवळजवळ 7.7 फूट. म्हणजे जवळजवळ 8 फूटच झाली ना. अंगणापेक्षा कमी थोडीच आहे, जिथे तुम्हाला एवढं भारी ग्लास फसाड मिळणार आहे. 3 साइडेड कवर्ड असणार आहे, म्हणजे पूर्णपणे प्रायव्हसी आहे. आणि अशा ग्रे कलरमध्ये तुम्हाला इथल्या या आउटर टाईल्स मिळून जातात. इव्हन तुम्हाला इथे एक स्विच बोर्ड कनेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे. तिथे स्विच आहे इथल्या लाईट्सचं. आणि जर आपण ॲमेनिटीजबद्दल बोलायला गेलं ना, तर इथे तुम्हाला पोडियम लेवलवरती इन्फिनिटी स्विमिंग पूल मिळणार आहे. त्याचबरोबर रूफटॉपवरती सुद्धा ॲमेनिटीज आहेत आणि ग्राउंड फ्लोअरवरती सुद्धा. कारण 2 एकरच्या लँड पार्सलमध्ये इथे 2च टावर्स असणार आहेत ना. आणि इकडे मागे बघताय तुम्हाला अगदी साऊंड प्रूफ असे हे ग्लास स्लायडिंग डोअर्स इथे तुम्हाला मिळून जातात. आणि आता त्या बाजूने बघाल तर तुम्ही म्हणाल तिकडे लिव्हिंग होता, पण इकडे काय? तर इकडे तुमची ती
पहिली गेस्ट बेडरूम. आता आपण त्या स्कायडेक मधून या बेडरूम मध्ये तर आलो, पण मन मात्र तिथेच अडकलेलं आहे. कारण फीचर्स आहेत, मोठा आहे आणि मला सुद्धा रिलॅक्स वाटतं आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये गेल्यानंतर. इथे अजून एक पर्याय आहे. तुम्हाला जर या बेडरूमसाठी सेपरेट अशी बाल्कनी करायची आहे तर आत पार्टिशन सुद्धा करू शकता. बघताय ना बेडरूम किती लिटअप आहे बाल्कनीमुळेच हो. आणि इथे तुम्ही बघताय ना किती सुंदर असा स्पेस तुम्हाला मिळालेला आहे. तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम सुद्धा मिळणार आहे आणि जॅग्वार सिरीज 1च्या फिटिंग्स या घरातील सर्वच वॉशरूम्स मध्ये आहेत. अशाच डिझायनर डिफरंट अशा वॉल टाईल्स आहेत. स्पेशियस बेडरूम सोबत अगदी तुम्हाला प्रिव्हिलेज मिळून जातं मनासारखं इंटेरियर हे संपूर्ण घरामध्ये डिझाईन करायचं. आणि हो इथे तुम्हाला जी फ्लोरिंग आहे ती सुद्धा अगदी 2.5 बाय 5 साईजची मिळून जाते. त्यामुळे घर अजून जास्त भव्य दिसायला लागतं. जर आपण बघू तर तुम्हाला डायनिंग एरिया अशा प्रकारे इथे सेपरेट डिझाईन करता येणार आहे. इव्हन तो 6 सीटर 7 सीटर आणि कदाचित त्यापेक्षाही मोठा तुम्हाला डिझाईन करायचा पर्याय इथे अवेलेबल आहे. तुम्ही हवा तसा डिझाईन करा. पण किचन बघताय ओपन किचन कॉन्सेप्ट. आजकालच्याच तुमच्या या थीम मध्ये तुम्हाला मोठं किचन मिळणार आहे. मोठं नाही फार जास्त मोठं हो. म्हणजे आता मी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय या अर्थी म्हणत नाहीये, पण प्रत्यक्ष येऊन बघाल तर किचन मोठंच आहे. आणि जर तुम्हाला याच्या साईजेस बघायच्यात म्हणजे आता किचन किती मोठं आहे, ॲक्च्युअल लिव्हिंग किती आहे, तुम्हाला कुठे काय स्पेस मिळणार आहे, तर त्यासाठी युनिट प्लॅन बघायचा असतो, ब्रॉशर्स बघायचे असतात किंवा आणखी डिटेल्स जाणून घ्यायचे असतात. मग त्या कुठे बघणार तुम्ही, तर अर्थात खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. सिम्पली त्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला व्हॉट्सअपवरती आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट सगळी माहिती देतील, डिटेल्स देतील. किती सोपं आहे. लगेच जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरती क्लिक करा. इव्हन स्क्रीनवरच्या नंबरवरती सुद्धा कॉल करून त्यांना विचारू शकता आम्हाला युनिट प्लॅन हवा आहे हो, पाठवता का, ते लगेच पाठवून देतील. पण चला तो भाग राहिला माहितीचा. पण त्यापूर्वी जरा हे संपूर्ण घर तर बघा. किचन तर बघून घ्या. जिथे तुम्हाला हा एल शेपमध्ये इंजिनियर्ड ग्रेनाइटचा हा किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो. सोबतच तुम्हाला इथे एक सिंक देण्यात आलेला आहे. खूप जास्त स्पेशियस किचन आहे. इनक्लोज ड्राय एरिया मिळून जातो आणि या ड्राय एरियामध्ये तुमची वॉशिंग मशीन डिशवॉशर दोन्ही आरामात बसणार आहे. इथे आणखी एक सिंक आहे आणि मागच्या बाजूला अशीच फुल लेंथ विंडो तुम्हाला मिळणार आहे, ज्यामुळे तिन्ही बाजूने घरामध्ये सूर्यप्रकाश येत राहणार आहे, हवा खेळती राहणार आहे. कारण पश्चिमेची हवा नेहमीच संध्याकाळच्या वेळेला घराला शांत आणि थंडगार करते. तिन्ही बाजूने ओपन असल्यामुळे तुम्हाला अगदी तिन्ही बाजूने विंडोज बघायला मिळतील. आणि मुलांची बेडरूम अशी आहे की जी बघून तुम्ही म्हणाल की मुलांना आता इथे कम्फर्ट मिळणार आहे. चला, कारण ते म्हणतात ना कम्फर्ट इज इन स्पेस, आणि स्पेशियस बेडरूम असल्यानंतर तिथे कम्फर्ट आहेच. इव्हन हे सुंदर असे कलर्स, इथलं क्यूटचं इंटेरियर, एक क्यूटचा बेड, त्यांच्या अभ्यासासाठी टेबल हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. कारण मुलांना त्यांच्या बेडरूममध्ये मन लावून अभ्यास करायला फार आवडतं. इव्हन जर त्यांच्यासाठी बाहेर बघण्यासाठी अशी फुल लेंथ विंडो असेल जी हाफ साईड क्लोज आहे त्यांच्या सेफ्टीसाठी, वरच्या बाजूने फ्रेश हवेसाठी ओपन होणार असेल, तर त्यांना त्या बेडरूममध्ये टाइम स्पेंड करायला किती जास्त आवडेल. पण तुम्हाला मात्र सगळ्यात जास्त टाइम कुठे स्पेंड करायला आवडतो? मास्टर बेडरूममध्ये ना. पण मास्टर बेडरूमच्या अगोदर आपण हे तुमचं कॉमन वॉशरूम बघूया. हे घर म्हणजे वास्तुशास्त्रासोबत असणार आहे, त्यानुसारच डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या ज्या जागा आहेत त्या तुम्हाला थोड्याशा वेगळ्या लेआउटमध्ये मिळतील. त्यामुळे तुमचं हे वॉशरूम या बाजूला देण्यात आलेलं आहे, ज्यामुळे तुमची जी विंडो आहे ती कुठल्याही डक्टमध्ये उघडणार नाही. वॉशरूमची सुद्धा ती बाहेरच्या बाजूने उघडेल, त्यामुळे प्रॉपर व्हेंटिलेशन राहील. डिफरंट थीमच्या वॉल टाईल्स तुम्हाला इथे मिळून जातात आणि जॅग्वार सिरीज 1चेच तुम्हाला इथे CB फिटिंग्स मिळणार आहेत. आता वॉशरूमचं तर झालंय, पण खरंच मला इथली जी मास्टर बेडरूम आहे ती पर्सनली खूप जास्त आवडली. बघा तुम्हालाही आवडेल. का माहिती आहे? कारण या बेडरूममध्ये वॉक इन वॉर्डरोब तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही म्हणाल दिसत तर नाहीये, दाखवतो. पण आता बेडरूमचा वॉक इन वॉर्डरोब आहे तर बेडरूम अगोदर बघून घ्या ना. किती लेटअप आहे ना, एवढा जास्त प्रकाश येतोय. आणि हो, आत्ताचे मला वाटतंय सध्याला 4:30-5च्या दरम्यानची वेळ झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला असा सूर्यप्रकाश मिळतोय. हा जो सॅम्पल फ्लॅट बनवलेला आहे तो सुद्धा अगदी बिल्डिंग प्रमाणेच बनवला आहे, वास्तूप्रमाणेच बनवलेला आहे. ईस्ट वेस्ट फेसिंग जे आहेत ते तुमच्या बाल्कनीज असणार आहेत, त्यामुळे सूर्यप्रकाश खूप सुंदर अशा प्रकारे येत राहणार आहे. टीव्ही इव्हेंटसाठी जागा, अगदी मोठा असा किंग साईड ॲक्च्युअल बेड इथे डिझाईन केलेला आहे. तरी सुद्धा स्पेस एकदम जास्त आहे. स्पेशियस बेडरूम आहे. आणि हो, इथे तुम्हाला अटॅच बाल्कनी सुद्धा मिळणार आहे. चला बघूया. तसा सकाळचा सूर्यप्रकाश हा आपल्या आरोग्यासाठी अगदी चांगला असतो.
पण संध्याकाळचा सुद्धा जो मावळत्या सूर्याचा प्रकाश असतो तो सुद्धा खूप जास्त छान वाटतो. त्याला तर गोल्डन आस म्हणतात किंवा गोल्डन लाईट आपल्या फेसवरती पडतो, दिसतोय ना. आणि या बाल्कनीमध्ये हा संध्याकाळचा सनसेट बघण्यासाठी किंवा अगदी रिलॅक्स होण्यासाठी सुद्धा खूप भारी अशी बाल्कनी असणार आहे. पण तुम्हाला मात्र उत्सुकता लागली आहे ती म्हणजे इथला वॉक इन वॉर्डरोब बघायची. मग वाट कशाला बघायची, चला माझ्यासोबत. बघा किती भारी असा वॉक इन वॉर्डरोब तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे अगदी 5.5 बाय 8.5 फुटांचा वॉर्डरोब स्पेस असणार आहे, जिथे अगदी असाच वॉर्डरोब तुम्ही डिझाईन करू शकता. मागच्या बाजूला ड्रेसर स्पेस आणि इकडे लक्झुरियस असं ब्लॅक थीमचं अटॅच्ड वॉशरूम. तिथे फिटिंग सुद्धा प्रीमियम आहेत आणि तुम्हाला ग्लास पार्टिशन सुद्धा इथे मिळणार आहे. ॲज इट इज असंच असणार आहे बरं का. आणि हो, या घरातील कुठल्याच वॉशरूमची किंवा कुठली जी विंडो आहे ती डक्टमध्ये ओपन होत नाही, तर अशीच बाहेरच्या बाजूला ओपन होते. म्हणजे या मास्टर बेडरूमला सुद्धा तुम्हाला ही विंडो क्रॉस व्हेंटिलेशनसाठी मिळणार आहे. विचार करा ना, किती प्रसन्न वाटेल या घरात, ज्या घरात एवढी खेळती हवा आणि असं प्रसन्न असं वातावरणासोबत सूर्यप्रकाश सुद्धा असेल. खरं आहे ना. पण तुम्ही म्हणाल आता चला संपूर्ण घर तर बघितलं, लेआउट एवढं सुंदर आहे, आवडलं सुद्धा, पण नेमका या घराचा कार्पेट एरिया काय? तर इथे तुम्हाला 1227 आणि 1135 असे 2 कार्पेट एरियाज 3 BHK मध्ये मिळतात. आणि फक्त 3 BHK म्हणजेच एक्सक्लुझिव्ह 3 BHK चे 2 टावर्स असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 3 BHK ची प्राइसिंग येते 1.28 CR ऑल इन्क्लुझिव्ह पासून सुरू होते. हो, मग काय वेट करताय? या सुंदर अशा बाल्कनीचा अनुभव, तो वॉक इन वॉर्डरोब आणि हा जबरदस्त अशा लेआउटचा 3 BHK बघण्यासाठी लगेच साईट व्हिजिटला या. आणि साईट व्हिजिटला येण्यासाठी आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. काय म्हणताय? अजून माहिती हवी आहे? मग या नंबरवरती कॉल करा किंवा मगाशी तुम्हाला मी व्हॉट्सअप लिंक सांगितलेली डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केलं की नाही त्यावरती, हो त्यावरून तर तुम्ही सोप्या पद्धतीने आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट होऊ शकता आणि सगळी माहिती मिळवू शकता. मग आता वाट बघू नका, कारण हा प्रोजेक्ट न्यू लॉन्च आहे ना. मग न्यू लॉन्चमध्ये तुम्हाला ज्या युनिटवरती बोट ठेवाल ते युनिट तुमचं होणार आहे. भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. लवकर व्हिजिटला या. हॉट आणि एकदम जबरदस्त लोकेशन आहे, त्यामुळे लवकर या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या आणि आपल्या असणाऱ्या या गेट्स अँड असेट मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण अशा न्यू लॉन्च जबरदस्त प्रॉपर्टीचे व्हिडिओ फक्त मिळते ते गेट्स अँड असेट मराठीवरती. भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.